घोषणा कॉर्पोरेट सेक्शनसाठी आणि उद्योगपतींना मदत करणाऱ्या करायच्या आणि त्या केलेल्या घोषणा या शेती आणि रोजगाराला कशा प्रकारे चालना देतायत असं भासवायचं हा ट्रेंड गेल्या अनेक वर्ष वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही पाहिलेला आहे। दुर्दैवानं यावेळी सुद्धा हाच ट्रेंड सुरू राहिलेला दिसतोय। फायदा आणि तरतुदी कॉर्पोरेट सेक्शन धार्जिण्या आणि भासवणं मात्र शेती क्षेत्राला फार मोठे उपकार केलेत अशाच प्रकारची गोष्ट या अर्थसंकल्पात झालेली आपल्याला दिसते आहे। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष हमीभाव देण्याबद्दल आणि कापसाचा उत्पादन खर्च कमी करण्याबद्दल जिथे तरतूद अपेक्षित होती त्याऐवजी टेक्सटाईल इंडस्ट्रीजला आम्ही मदत करतोय आणि अप्रत्यक्षरित्या त्यातून कापूस उत्पादकांना दिलासा मिळेल अशा प्रकारचं भासवलं गेलेलं आहे। युरियाच्या बद्दल एक प्लांट आसाममध्ये ते टाकतायत, मात्र युरिया आणि खताचे भाव जे सातत्यानं वाढतायत आणि त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढतोय ते भाव कसे कमी करता येतील, त्यासाठी कशा प्रकारचं अनुदान प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणाने देता येईल याबद्दल तरतुदी अपेक्षित होत्या, ते मात्र झालेलं आपल्याला दिसत नाही। तेल बियांच्या बाबत आणि तेलाच्या आयातीबाबत आत्मनिर्भरतेच्या यापूर्वी सुद्धा खूप घोषणा झाल्या, मात्र आज सुद्धा 60 ते 65% या क्षेत्र हे आयातीवर आपण अवलंबून आहोत। खाद्यतेल आयात करून आपण आपली गरज भागवतो आहे। त्यामुळे खाद्यतेल निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या तेल बिया शेतकऱ्यांना रास्त भावाचं संरक्षण आणि डाळीच्या उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा रास्त भावाचं जर संरक्षण आपण दिलं नाही तर याबाबतच्या बाकीच्या घोषणा ह्या केवळ कागदावर राहतात, त्याचा शेतकऱ्यांना काही उपयोग होत नाही। या अर्थसंकल्पात सुद्धा असंच झालेलं या संदर्भामध्ये आपल्याला दिसतंय। एकंदरीतच शेती क्षेत्रामध्ये जी धोरणं घेतली गेली त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जबाजारी झाले। कर्जमाफीची मागणी शेतकरी आणि शेतकरी आंदोलन करतंय। उद्योगपतींना मात्र मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जमाफ्या द्यायच्या, शेतीच्या कर्जमाफीबद्दल मात्र चकार शब्द काढायचा नाही, हे जे धोरण मोदी सरकारचं यापूर्वीच होतं या अर्थसंकल्पात सुद्धा तोच अनुभव आला। शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून आधार भावाच्या संरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे। निराशा एक प्रकारे शेतीच्या क्षेत्राची आणि शेतकऱ्यांची पुन्हा एकदा आपल्याला झालेली दिसते आहे। शेतकऱ्यांसाठी निराशाजनक अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे।